आम्हाला फ्रीमध्ये कुपन दिलेला आहे। ओम साईराम। तर हा आहे बाबांचा प्रसाद। चला आता फ्रेंड, आता आम्ही आलोय साईबाबा प्रसादालयमध्ये। शिर्डीला आले आणि साईबाबा प्रसादालय नाही आलं तर असं वाटतं की अर्धी शिर्डी झाली। सगळं केलं तर आता साईबाबाचा प्रसाद पण जाऊया घ्यायला। तर चला। तर इकडे 2 सेक्शन आहेत। एक VIP आहे, VIP साठी 50 रुपयेचं तिकीट आहे आणि एक दुसरा आहे त्याला रांगा लावायला लागतात। ते बहुतेक फ्री आहे, तरी गेल्यानंतरच कळेल आपल्याला, आणि ते लिमिटेड आहे। हे वरती सोलर लावलेला आहे। ह्या सोलरच्या ह्याच्याने सगळं इकडे जेवण बनतो। हे बघा, इकडून एंट्री आहे। लिहिलेलं आहे इकडे मोफत प्रसाद भोजन। कधी बघूया जाऊन। तर हे बघा, हे अशा प्रकाराने आम्हाला फ्रीमध्ये कुपन दिलेला आहे। किती माणसांचं आहे त्याप्रमाणे ते कुपन देतात। आता हे पुढे जाऊन द्यायचं आपल्याला। आता कुठे जाऊन द्यायचं ते आपल्याला बघायला लागेल आधी। श्रद्धा सबुरी बघा, ही अन्नपूर्णा देवीचा मोठी मूर्ती आहे इकडे। तर चला जाऊया आता पुढे। हे बघा, हे बाबा आम्ही दोघे आहेत म्हणून आम्हाला घेऊन जात आहेत। चला, तर आम्हाला डायरेक्ट जायला देत आहेत। तर आम्हाला सरळ जाऊन 6 नंबरच्या गेटच्या इथून जायला सांगितलंय। तर चला, नाहीतर रांगा लावायला लागतात इकडे। आम्हाला डायरेक्ट सांगितले जायला, कारण की जवळ पिल्लू आहे म्हणून। तर चला, हा बघा, हा 6 नंबर गेट आहे। जाऊ का? डायरेक्ट आम्हाला एंट्री दिली। ओम साईराम। हे बघा, हे ते भलं मोठं आहे, तरी वेळेला 10,000 माणसं तरी जेवायला बसतात इकडे। आणि साईबाबांच्या कृपेने आम्हाला लाईन लावायची गरज नाही लागली, डायरेक्ट आम्हाला एंट्री दिली। तर चला, साईबाबांचा प्रसादाचा लाभ घेऊया। तर असं लाईनीमध्ये जाऊन बसायचंय आपल्याला। काय काय आहे जेवायला बघूया आपण। मिक्की करू नको, छान भेटतं ना त्याच्यामुळे आपल्या त्यांचेच भांडणं झाली। भाव आहे की नाही लाल पाट्याला? स्पीड आहे का? भाकरी
आहेत बाबांचा प्रसाद. चला आता आम्ही जेवून घेतो. सगळं बोला ओम साईराम. आहे जेवून आता बाहेर जातोय. तर बघा केवढे मोठी जागा आहे जेवणासाठी. तरी 10,000पेक्षा तरी जास्तच बसतील मला तर असं वाटतं. आम्ही एकदम त्या टोकाला होतो बघा, त्याच्या पाठीमागेच एवढी माणसं होती. आता अजून एवढे हे खाली आहेत. म्हणजे एके फेरीला 10,000पेक्षा पण जास्त माणूस जेवून जाऊ शकतो. चला तर बाहेर निघतो आम्ही आता, कारण की हात धुवायला बाहेर जायचं आहे. पण जेवायला जर इकडे आले ना तर जेवढं तुम्हाला जमतो खायला तेवढंच घ्या जेवायला. तर कारण की तो साईबाबांचा प्रसाद आहे, टाकू नका. चला आम्ही आता बाहेर जातो. तिकली 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 तिकली. कुठे हात धुवायला? बघा इकडे बाहेर हात धुवायला आहे. चला मग जातो आम्ही हात धुवायला. हे बघा हे प्रसादालय पाठच्या साईडने असं आहे. दोन्ही साईडला पण हात धुवायला आहे. तर शिर्डीमध्ये बरंच काय बघण्यासारखं आहे, पण वेळेचा प्रॉब्लेम आहे की आज 6ची ट्रेन आहे संध्याकाळी. तर जेवढं जमलं म्हणून तेवढंच तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओ. परत पुढच्या भेटीला आलो तर बाकीचं काही राहिलेलं असेल तर ते तुम्हाला मी दाखवेन. तर आतासाठी हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला, माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला ओम साईराम. तर निघालो आता आम्ही रिटर्न डोंबिवली. ट्रेन तर आलेली आहे, पण ते अजून काय त्यांनी दरवाजे उघडलेले नाही. ती टायमावरच उघडणार ते. आता पुढे जाऊन जरा आम्हाला बसावं लागेल. 5:47ची ट्रेन आहे. तोपर्यंत मग आम्हाला बसायला लागेल. अर्धा तास लवकरच आलो आम्ही. ऊन पण भरपूर आहे. तरी आता काय एकदम लास्टचा डब्बा आहे आमचा. आता चालत जावं लागेल. चला मग आता भेटूया डोंबिवलीला. बसलो आता ट्रेनमध्ये आणि हा लबाड पण आत्ताच उठला. लबाड झोपतो सारखा झोपा काढतो हा. है तर चला आता डायरेक्ट आपण आता डोंबिवलीलाच भेटूया. Maya mamala. Shuna. Hey Shuna.